मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे. आज आपण अशा प्रकारची बाही शिवणार आहोत. हिला म्हणत्या झालरची बाई. अशा प्रकारची मी ही बाही शिवणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला मी कसं शिवलेलं आहे ते सर्व काही कळेल. तुम्हाला जर ही बाई मी शिवलेली ही जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. मी बाही कटिंग करते. बाही कटिंगचा मी व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलवरती, तो बघा. हा कपडा मी साडीतला काढलेला आहे. साडी ह्या कलरची माझी आणि ब्लाऊज पीस या कलरचा आहे. मग मी साडीतला कपडा काढला, खाली इथे आपल्याला झालर लावायची. त्यासाठी हा साडीचा कपडा 1.5 इंचाचा आहे. हा कपडा मी 1.5 इंचाचा घेतलेला आहे. आपल्याला अर्धा इंचाची झालर लावायची, म्हणून असा डबल फोल्ड करून घेतला आणि त्याला टीप टाकली. टीप टाकली आहे, काही आपण शिलाईमध्ये दाबून टाकू आणि अर्धा इंचाची पुढे आपण झालर तयार करू. मी जी ही बाही शिवते त्यामध्ये ह्या बाहीचे हे असे धागे खूप निघते, ह्या कपड्याचे धागे निघते. त्यासाठी मी तुम्हाला अशी ट्रिक सांगते, दाखवते की हा कपडा असा आतमध्ये घातल्यानंतर आपल्याला हे धागे वगैरे काहीच दिसणार नाही. तुम्ही जी बाही शिवता ह्या बाहीमध्ये तुम्ही जे माप घेता
ज्या स्लीवचं म्हणजे ज्या बाईचं मेजर असतं ते माप जे असतं ना ते आपण इथून इथपर्यंत वरती घेतो, इथून कोपरापासून. मग त्याच्यानंतर झालर लावल्यानंतर परत ती बाई मोठी होऊन जाते. तर तेव्हा तुम्ही झालरीपासून पूर्ण माप मोजायचं इथपर्यंत. माझ्या ह्या क्लायंटची बाई जी आहे ती 8 इंचाची आहे. मग मी झालरीपासून पूर्ण इथपर्यंत 8 इंचाची मोजली. नाहीतर आपण इथून 8 इंचाची मोजतो, इथून नाही मोजायची. अशा प्रकारे ही आपली झालरची बाई शिवून तयार झालेली आहे. इथे जी ही आपण टीप दिसते, ही दाबटीप देऊन आपण पूर्ण पूर्ण जे धागे वगैरे निघत्या, टिपा दिसत्या वरून, ते पूर्ण दाबलेलं आहे. ही टीप इकडने दिसते, पण वरच्या साईडनी काहीच दिसत नाही. अशा प्रकारे आपली बाई शिवून तयार झालेली आहे.